29 मार्च पासून शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. याचा नेमका कुंभ राशीवर काय परिणाम होऊ शकतो किंवा ओव्हरऑल या सगळ्याचा परिणाम नेमका काय होऊ शकतो? या सगळ्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारेटकर गुरुजी. गुरुजी, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीमध्ये पुन्हा एकदा. खरं तर कुंभ रास जी शनिदेवांची स्वरास आहे तिथून मेन राशीमध्ये उद्या प्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचा नेमका काय बदल होऊ शकतो? हे बघा, आता हे मागच्या दोन राशी होत्या, मकर आणि कुंभ, त्या शनीच्या स्वराशीच होत्या. तर भारत हा मकर राशीच्या आधिपत्याखाली असल्यामुळं हे दोन भ्रमण मागच्या 5 वर्षाचे भारतासाठी अतिशय अनुकूल ठरले. जे आपण 2019 पासून 2025 पर्यंत हा जो काळ बघितला, तर भारताची प्रतिष्ठा वाढवणारा काळ आपण बघितला आपण, किंवा भारताचं एक आशा पल्लवी झाली की आपण महासत्तेकडे चाललेलो आहे. आता तो शनी आता मीन ह्या गुरुच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तर याचे दोन अर्थ आहेत. इथं आपण जे औद्योगिक प्रगती केली याच्यामध्ये आपण थोडंसं आता काही प्रमाणात इतर देशांच्या मानाने कुठेतरी सेटबॅक बसण्याची शक्यता आहे भारतासाठी. भारताची मकर असे आता याच्यात 7.5 जरी संपली तरी भारतासाठी 7.5 चांगली होती. जे आपण 19 ते 26 हा जो 25 हा जो काळ बघितला, हा भारताचा सुवर्णकाळ असं मी म्हणू शकतो. आता इथं कुठेतरी त्याला एक थोडंसं आपण म्हणू की एक मंदपणा येईल त्या प्रगतीला. आणि दुसरी गोष्ट काय, तर मीन राशी कशी आहे, ही अवकाशाची रास आहे. म्हटलं तर पूर्ण जगावर ह्या राशीचा प्रभाव आहे. आकाशात आणि समुद्रामध्ये याचा परिणाम होतो. तर आता इथून पुढे काय होईल की आकाश आणि समुद्रात होणाऱ्या घडामोडींना वेग येईल. म्हणजे काय, तर समुद्रामध्ये काय होऊ शकतं, तर जहाज बुडणं, अतिवृष्टी येणं, किंवा आपण म्हणू त्याच्यामध्ये की बा एक सुनामी सारखं प्रकरण येणं, भूकंप, समुद्रातले भूकंप आता वाढण्याचे. का आज आपण बघितलं थायलंड किंवा त्या ठिकाणी मलेशिया अशा भागामध्ये, बँकॉक वगैरे अशा ठिकाणी भूकंप झाला. आता हे याचा केंद्रबिंदू हा समुद्रात असणार आहे. इथून पुढचे भूकंप हे समुद्रामध्ये वाढण्याची शक्यता आहे. जे भूकंप प्रणव आहेत, जपान सारखे पूर्वेकडचे देश असतील, तर हा जो परिसर आहे आपल्यापासून ईशान्य भारत किंवा ईशान्य प्रदेश, उत्तर भारतात किंवा पूर्व ईशान्य भागामध्ये, इथं आता भूकंप, सुनामी ह्या गोष्टी वाढण्याची शक्यता आहे. एकूण दुसरी गोष्ट काय, शनी हा व्यापार आणि उद्योगधंद्याचा कारग्रह आहे. तर मीन राशी कशी आहे, ही थोडीशी कर्ज करणारी किंवा नुकसान करणारी राशी. तर इथं काय होईल की त्या ठिकाणी जागतिक व्यापारावरती याचा परिणाम होणार आहे. सगळ्यात पहिला परिणाम हा आपण आता बघतो ते शेअर मार्केट. इथून पुढचे 2-2.5 वर्ष शेअर मार्केट हा खालच्या पातळीवरती राहू शकतो आणि त्याचा परिणाम हा आंतरराष्ट्रीय व्यापाराशी निगडीत आहे. जसं ट्रम्प टेरिफ आलंय आणि त्याचे रोजचे जे काही निर्णय आहेत हे जागतिक व्यापारावरती नुकसान करणारे, परिणाम करणारे असू शकतील. त्यामुळं जागतिक बाजारपेठ ही अस्थिर राहणार आहे. म्हणजे तिथं महाग होतील, जे आयात निर्यात ही महाग होणार, त्याच्यातून तुमचा दर वाढणार आणि व्यापार कमी होणार. जे आंतरराष्ट्रीय व्यापार आहेत याचे त्या ठिकाणी आपल्याला तिथं कमतरता दिसेल. आणि मग त्याचा परिणाम हा मग लोक सोन्याच्या गुंतवणुकी करतील, हमखास तिथं सेफ राहील. म्हणजे शेअर मार्केटमधून निघालेला पैसा हा सोन्यासारख्या किंवा जागेच्या गुंतवणुकीमध्ये लोक घालतील. म्हणजे इथं आता थोडंसं जागेमध्ये त्या ठिकाणी भाव येतील आणि सोन्याला भाव येतील. त्याच्या उलट शेअर मार्केट, म्युच्युअल फंड यांचे भाव खाली येतील आणि आयात निर्यात म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट या व्यवसायाला मोठा फटका या काळामध्ये बसण्याची शक्यता आहे. आता शनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश करतो, तर याचा कुंभ राशीवर काय परिणाम होऊ शकतो? हे बघा, कुंभेची 7.5 तर अजून 2.5 वर्ष असणार आहे. 7.5 राहणार आहे. फक्त कुंभ राशीत जो होता शनी तो पुढच्या राशीत गेलाय. कुंभ राशीला काय थोडंसं मानसिक त्याचं जे दडपण आहे ते कमी होईल, पण आर्थिक चिंता राहणार कारण ते धनस्थानात येणार आहे. मी 3 राशीला 7.5 आता मेषाला सुरू होते, तर मेषाला काय परिणाम होईल, तर 12 स्थानात शनी आल्यामुळं थोडंसं आर्थिक त्यांना तणाव वाढेल. त्यांना कर्जचे त्या ठिकाणी हप्ते वेळेवर भरणं होणार नाही किंवा थोडंसं आर्थिक ताण दिसेल त्या ठिकाणी चिंता निर्माण करणार आहे. मधली जी राशी मीन राशीमध्ये शनी आलाय त्या लोकांना तिथं शारीरिक आणि मानसिक तुम्हाला तक्रारी जाणवतील. म्हणजे पाय दुखणं, पाठ दुखणं, हाडांचे दुखणं, ह्या गोष्टी, संधिवात, ह्या गोष्टी मीन राशीला आता ह्या काळामध्ये दिसतील. आणि मेष राशीला तर सुरुवात झाली, नंतर शेवटची जी राशी कुंभ रास, इथं धनस्थानात शनी आला, हा थोडासा त्या ठिकाणी त्याचं उत्पन्नामध्ये घट करणार आहे किंवा कौटुंबिक समस्या काही प्रमाणात निर्माण करणार आहे. त्या दृष्टीने ह्या 3 राशीला 7.5चा फटका बसू शकतो. आणखीन 2 राशी इथं महत्त्वाचे आहेत जो प्रतिकूल असणार आहे, ते म्हणजे शनी सिंह राशीला 8वा असणार आहे.
तर आपण पनौती किंवा अडीचकी म्हणतो त्याच्यामध्ये. तर तो एक सिंह राशीला निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतो. त्याच्यामध्ये त्यांना एक आर्थिक स्तर कमी झाल्यामुळं किंवा सेव्हिंग वापरावं लागेल. तिथं तुम्हाला जे काही वडिलोपार्जित गोष्टी आहेत त्याच्यामध्ये कोर्ट कचेरी होण्याची शक्यता आहे. तर तिथं कुठेतरी त्याच्यामध्ये त्यांच्या आर्थिक प्रगतीमध्ये थोडासा त्या ठिकाणी निगेटिव्ह इम्पॅक्ट किंवा अपघातासारखी काही परिस्थिती ही सिंह राशीकडे असू शकते. दुसरी जी आहे ती धनुरास आहे. धनुराशीला 4था शनी असणार आहे. तर धनुराशीला हा शनी घरातलं वातावरण बिघडवणार आहे, मानसिक स्वास्थ्य बिघडवणार आहे किंवा दगदग वाढवणार आहे. तर कुठेतरी शारीरिक मानसिक अशांतता किंवा डिप्रेशन ह्या धनुराशीच्या लोकांना येऊ शकतं. आता ह्या 2 राशीचा सामाजिक दृष्टीने काय परिणाम असतो, तर सिंह राशीचा आता सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केटचा त्याचा जास्ती कनेक्ट आहे. तर शेअर मार्केटमध्ये त्याचा पहिला परिणाम. दुसरी गोष्ट काय, लहान मुलं विद्यार्थ्यांवरती याचा परिणाम होईल, की शाळेचे निर्णय चुकले. जसं आता आपण बघितलं की बा ते वह्याचं काढून पुस्तकं टाकायची, पुस्तकातून वह्या काढायच्या किंवा तिथं अभ्यासक्रम बदलायचा, परीक्षेचे वेळापत्रक बदलणं. ह्या सगळ्या मुलांसाठी कष्टकारक गोष्टी किंवा जे UPSC, MPSC हे जे काही स्पर्धा परीक्षा आहे यांच्यामध्ये अतिशय चुकीचे बदल ह्या काळामध्ये की जे विद्यार्थ्यांना त्रासदायक ठरतील. तर विद्यार्थी, लहान मुलं यांना हा काळ त्रासदायक असेल. दुसरी गोष्ट, खेळाडू आणि कलाकारांना सुद्धा ह्या बाबतीत काहीतरी त्रास होऊ शकतो. तर जिथं त्या ठिकाणी थोडंसं कायदेशीर अडचणी यांना येतील. म्हणजे जसं आता आपण बघितलं काही कलाकार कॉमेडीमधून काही लोक त्या ठिकाणी कायद्यामध्ये अडकतील किंवा तिथं सहज विनोदामध्ये काही लोक अडकतील. कलाकारांना थोडंसं कायदेशीर कारवाईचा बडगा दिसेल किंवा नवीन सेन्सॉरशिप या ठिकाणी कायदेशीर येऊ शकते. हा एक प्रकार आहे. दुसरं, धनुराशीचं सामाजिक परिणाम काय, तर मंदिरं, वक्फ बोर्ड, धार्मिक संस्था यांच्यावरती नवीन कायदे तयार होतील. हे तुम्ही किती विरोध झाला निदर्शन तरी ते कायदे होणार. मंदिराचे सुद्धा जे काय त्या ठिकाणी आता जो काय स्वतंत्र आहे ते कमी होईल. त्यांना सरकारी नियंत्रण येतील, त्यांच्यावरती कायदे येतील. त्यांनी जो काही पैसा जमा होईल हा सरकारकडे जमा होण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती कायदेशीर किंवा सरकारी केंद्रीय समितीचा कंट्रोल राहील. तर मंदिरं, धर्मादाय संस्था, ट्रस्ट यांच्यावरती नवीन नियमाची त्या ठिकाणी अंमलबजावणी होईल आणि त्यातून त्या ठिकाणी ह्या संस्थांवरती कुठेतरी कायदेशीर नियंत्रण येईल. या जोडीला आपण चांगल्या राशी सुद्धा बघायला पाहिजे की हा मीन राशीला शनी कुणाला चांगला असेल तर तूळ, मकर आणि वृषभ ह्या 3 राशीला हा शनी चांगली फळ देणार आहे. म्हणजे ह्या लोकांचं कायदेशीर कामात यश मिळेल, त्यांचे उद्योगधंदे वाढतील, त्यांच्या शत्रूवरती विजय मिळेल, स्पर्धेमध्ये यश मिळेल, निवडणुकांमध्ये विजय मिळू शकतो. तर शनी हा उद्योगसाठी चांगला आहे, कायदेशीर कामासाठी चांगला आहे किंवा दीर्घकाळचं एखादं मोठं काम ह्या लोकांचं, मकरेला 7.5 संपली त्याचा फायदा आता होऊ शकतो. त्यामुळे ह्या राशीला त्या ठिकाणी पहिल्या प्रतीने त्या ठिकाणी मोठ्या संकटातून ते बाहेर पडण्याचं त्यांना समाधान मिळेल. आणि वृषभेला 11 स्थानात शनी येतो, त्यांच्या मोठ्या जुन्या राहिलेल्या इच्छा पूर्ण होतील. त्या त्यांना त्या ठिकाणी कायदेशीर मार्गाने खूप मोठे लाभ होतील. आणि दुसरी त्या ठिकाणी आपण म्हटलं तसे तूळ रास, ह्याला 6वा शनी हा शत्रूवरती मात करणार आहे. त्यांना परदेशात नोकरीची संधी मिळणार आहे. तर ह्या लोकांना याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि ज्या लोकांना, इतर लोकांना मिश्र आहे त्या ठिकाणी, इतर राशींना ते मिश्र फळ मिळतील. त्यांनी जास्ती घाबरायचं कारण नाही. ज्या लोकांना मी प्रतिकूल सांगितलंय की धनु आणि त्या ठिकाणी मेष, मीन आणि कुंभ ह्या राशींना 7.5, धनु आणि त्या ठिकाणी 4था आणि सिंहला 8वा, ह्या लोकांनी मारुतीची उपासना करावी, शंकराची उपासना करावी, शनिवारी जमेल तेवढं दानधर्म करावं. अनाथालय असेल, वृद्धाश्रम असेल किंवा मंदिराबाहेर बसणारी लोक आहेत यांना शनिवारचं दानधर्म केलं तर आपला त्रास कमी होऊ शकतो आणि चांगलं काम केलं तर त्याच्यातून आपल्याला फायदा होईल. याप्रमाणे आपण जर त्याचं उपासना केली तर आपण ही 7.5 किंवा 4था 8वा शनी हा आपल्याला अनुकूल जाऊ शकतो. वृद्धांची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, त्यातून आपल्याला त्रास कमी होईल. या सगळ्याचा भारत आणि आपल्या राज्यावर काय परिणाम होऊ शकतो? आता भारतामध्ये जे काय नवीन नवीन धार्मिक कार्यक्रम होतात, आता आपल्याकडे नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं काम चालू आहे. तर इथं त्या ठिकाणी त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो. जसं आता चालू आहे बघा की नाशिक का त्र्यंबकेश्वर, असे वाद ह्या काळामध्ये, पुढं धार्मिक वाद ह्या काळामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. 2 जातीमध्ये, धर्मामध्ये तणाव होणं, आरक्षणाचा मुद्दे या ठिकाणी परत पेटण्याची शक्यता आहे. तर धर्म आणि जाती याच्या संदर्भात थोडंसं लोकांच्या मध्ये असमाधान किंवा थोडंसं द्वेष ह्या काळामध्ये वाढण्याची शक्यता वाटते. दुसरी गोष्ट, भारताच्या दृष्टीने विचार केला तर भारताच्या पत्रिकेत 3ऱ्या स्थानात शनी येतो. हा तसा वाईट नाहीये. पण तुम्हाला मगाशी सांगितलं तांत्रिक जे काय आपली प्रगती होती, आर्थिक प्रगती होती, याच्यामध्ये थोडंसं जे 5 वर्ष जे आपण गतिमान होतो, त्याला थोडासा ब्रेक ह्या काळामध्ये बसण्याची शक्यता आहे किंवा शेजारी राष्ट्रांकडून आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. मी चीन असेल, पाकिस्तान असेल किंवा त्याच्या पलीकडचे देश आहेत त्याच्यामध्ये, जे तिथं त्या ठिकाणी मध्यस्थी करायला तयार आहेत. तर त्यांच्याकडनं आपल्याला थोडासा त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो. तिथं कुठेतरी आपल्याला त्या ठिकाणी त्याच्याशी 2 हात करावे लागतील.
खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी बोललात. एकंदरीतच उद्या जर आपण पाहिलं तर कुंभ राशीतून मीन राशीमध्ये शनी प्रवेश करणार आहे. याचा ओव्हरऑल परिणाम काय होऊ शकतो, या सगळ्या अनुषंगाने आपण ज्येष्ठ ज्योतिषाचार्य सिद्धेश्वर मारटकर गुरुजी यांच्याकडून जाणून घेतलेलं आहे. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.